ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये भाग घेतलेल्या सर्व 9वीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी विनायक जोशी, सोपारा इंग्लिश स्कूल सोपारा या ठिकाणी गेली 29 वर्ष गणिताचं अध्यापन करतो आहे। या 8वीतून आपण 9वीमध्ये आलेलो आहोत। थोडासा फरक आहे, त्यावेळेला गणित एकच पुस्तक होतं, आता मात्र गणिताची 2 पुस्तकं झालेली आहेत, नावं बदललेली आहेत, मॅथ्स 1 मॅथ्स 2। पूर्वी आपण त्याला बीजगणित आणि भूमिती म्हणत होतो, परंतु ते आता तसं म्हणायचं नाही आहे, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2। कारण भूमिती हा जो भाग आहे तो वास्ट आहे, त्यातले काही काही कन्सेप्ट या ठिकाणी आपण मॅथ्स 2 मध्ये घेणार आहोत। तर मित्र हो, आपण आज मॅथ्स 2 प्रकरण 1 ला सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तर चला मग सुरू करूया का प्रकरणाला। पहिलं प्रकरण घेऊया, भूमितीतील मूलभूत संबोध। आधी सांगितलं मी, गणित 1 आणि गणित 2 असे 2 नावं ठेवलेली आहेत। आता बीजगणित आणि भूमिती अशी 2 नावं नाहीत। त्यापैकी 9वीच्या इयत्तेतलं भूमितीतील मूलभूत संबोध पहिलं प्रकरणाला सुरुवात करतोय। संख्या रेषा, आपल्याला संख्या रेषा कळली पाहिजे। बघा इथं हा 0 1 2 3 4 5 6, इकडे -1 -2 -3, याची सर्व मी उजळणी घेतोय। 7वी 8वीत हे सगळं झालंय। संख्या रेषेच्या उजव्या बाजूला तुम्ही ज्याप्रमाणे जाल त्याप्रमाणे संख्या ह्या वाढत जातात, मोठ्या होत जातात। संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जसं जसं तुम्ही जाल तसं तसं त्या संख्या या लहान लहान होत जातात। -1 पेक्षा -2 लहान, -2 पेक्षा -3 लहान, याप्रमाणे। आता पहिल्यांदा आपल्याला बिंदूंचे निर्देशक व अंतर हा एक टॉपिक समजून घ्यावा लागेल, त्याशिवाय आपल्याला अभ्यासक्रमाकडे जाता येणार नाही, संज्ञांकडे जाता येणार नाही। मग आता निर्देशक काय आहेत, तर ते आता आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। जरा नीट बघा, या ठिकाणी 1 इथं डी दिसतोय, 3 ई दिसतोय। मग याचा अर्थ काय की बिंदू डी हा संख्या रेषेवरील एक निर्देशक दर्शवतोय। डी बिंदू हा निर्देशक कोणता दर्शवतोय? 1। ई बिंदू कोणता निर्देशक दर्शवतोय? 3। जरा डाव्या बाजूला या, सी बिंदू कोणता निर्देशक दर्शवतोय? -2। मग आता आपला इथपर्यंतचा भाग संपला। आता बघूया आपण अंतराकडे। मग आता अंतराकडे गेल्यानंतर आपण एक एक उदाहरण घेऊया। पहिलं घेतो बघा, डिस्टन्स ईडी। जरा थोडंसं आपण इंग्रजीतही बोलतो आहोत, डिस्टन्स, कारण डी लिहिलेला आहे। डिस्टन्स ईडी हा काढायचा आहे आपल्याला। मग डिस्टन्स ईडी काढायचा आहे, तर मग कसा काढावा लागेल बघूया बरं। आता डिस्टन्स ईडी मध्ये ई बघूया, ई कुठे आहे? इथं। बिंदू ईचा निर्देशक बरोबर 3। डी कडे जाऊया, बिंदू डीचा निर्देशक बरोबर 1। आता विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, या दोघांची आधी तुलना करून घ्या। तुलना करायची म्हणजे कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे। अगदी सोपं सूत्र सांगतो यातलं। हे काढत असताना मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, पुन्हा एकदा सांगतो, हे काढत असताना मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक। मग आता 3 मोठा आहे, 1 लहान आहे, म्हणून मग डिस्टन्स ईडी
बरोबर 3 वजा 1 बरोबर उत्तर किती आलं 2. चला दुसरीकडे जाऊया आपण, आणखीन एक गणित सोडवूया म्हणजे लक्षात येईल. डिस्टन्स CD अगदी याच पद्धतीने लिहा बरं. बिंदू C चा निर्देशक बरोबर. बघा C कुठे आला, इथं आला. दिसतोय C, बघा बरं C कुठे आला, या ठिकाणी आला. किती आहे निर्देशक, -2. ठीक आहे. बिंदू D चा निर्देशक D कुठे आहे, इथं आहे. किती निर्देशक, 1. तुलना करा, कोण मोठा आहे, -2 मोठा आहे का 1 मोठा आहे. आधीच सांगितलं मी, संख्या रेषेच्या जसं जसं तुम्ही उजव्या बाजूला जाल तशा संख्या मोठ्या होत जातात. जसं जसं तुम्ही डाव्या बाजूला जाल तसं तसं संख्या ह्या लहान लहान होत जातात. म्हणजेच ही 1 ही संख्या मोठी आहे. मग आपण ठरवलं कोणती मोठी आणि कोणती लहान. आपलं सूत्र काय, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, पण लहान निर्देशक पुन्हा -2 आहे म्हणून तो कंसात टाका. इथं काळजी घ्या, इथं काळजी घ्या. बरोबर 1 अधिक 2 म्हणजे काय आलं, 3. ओके. अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला अंतर हा सुद्धा भाग पूर्ण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता संकल्पना बघायची आहे दरम्यानता. दरम्यानता म्हणजे काय की कोण कोणाच्या मध्ये आहे. सोप्या शब्दामध्ये दरम्यानता म्हणजे काय, कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या मध्ये आहे, दरम्यान आहे. आता त्यासाठी काय करूया, आपण 3 बिंदू घेऊया. समजा P Q R हे बिंदू जर एकरेषीय आहेत तर मग आता हे P Q R हे बिंदू जर एकरेषीय आहेत तर मग आता पहिलं घेऊया शक्यता 1. काय शक्यता असेल बघूया आपण. P Q R ही पहिली शक्यता असू शकेल. म्हणजे काय, कसं वाचायचं, Q हा बिंदू P व R या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे. पुन्हा सांगतो, Q हा बिंदू P व बिंदू R यांच्या दरम्यान आहे. मग ते कसं लिहितात सोप्या शब्दात, P डॅश Q डॅश R ही झाली पहिली शक्यता. जाऊया दुसऱ्या शक्यतेकडे. शक्यता दुसरी. ही दुसरी सुद्धा शक्यता असू शकते. एक तर ही असेल किंवा ही असेल किंवा आणखीन आपण तिसरी शक्यता बघणार आहोत ती असेल. या शक्यतेमध्ये काय आहे, बिंदू P हा बिंदू Q व बिंदू R च्या दरम्यान आहे. लिहून बघूया आपण, Q डॅश P डॅश R. पुन्हा आता शक्यता तिसऱ्याकडे वळूया. तिसरी ही तिसरी शक्यता सुद्धा असू शकते.
काहीही सांगता येत नाही. एक तर ही असेल, ही असेल, ही असेल. मग तिसरी शक्यता काय? बिंदू आर हा बिंदू पी व बिंदू क्यू च्या दरम्यान आहे. लिहूया आपल्या नोटेशनने. पी डॅश आर डॅश क्यू. वाचताना असंच वाचा, आर इज बिटवीन पी अँड क्यू, किंवा बिंदू आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना काही आपण घेतल्या आहेत. मग आता त्या संकल्पनांवर आधारित संच 1.1 अवलंबून आहे. सुरुवात करूया. समोर दिसते तुमच्या संख्या रेषा. ओ बिंदू, त्याचा निर्देशक 0, ए त्याचा निर्देशक 1, याप्रमाणे. मग आता पहिल्यांदा आपण घेऊया, पहिलं गणित घेऊया आपण, डिस्टन्स बीई. आता डिस्टन्स बीई आपल्याला करायचं आहे. मग आता बीचा निर्देशक घेऊया. बीचा निर्देशक कुठे आला? बी इथं 2. ईचा निर्देशक कुठे आला? ई इथं. जरा बघा कोण मोठं आहे? 5 मोठा आहे. 5 मोठा आहे कोणापेक्षा? 2पेक्षा. म्हणून मग डिस्टन्स बीई बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आपलं सूत्र पाठ झालंय. 3. बरं दुसऱ्या गणिताकडे वळूया. डिस्टन्स जे ए. बरं जेचा निर्देशक कुठे आला? जे इथं. किती आहे? -2. एचा निर्देशक कुठे आला? ए या ठिकाणी. 1 कोणती मोठी आहे? एक ही संख्या मोठी आहे -2पेक्षा. म्हणून डिस्टन्स जे ए बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 1 वजा वजा अधिक 2. 1 अधिक 2 किती आलं? 3. आणखी एखादं गणित बघूया आपण, मग चांगल्या रीतीने समजेल. डिस्टन्स पी जे घेऊया आपण. बघूया पी आणि जे मधलं फरक. मग आता बघूया पीचा निर्देशक. मित्रांनो कुठे आला? पी इथं आला. -4. ओके लिहिला. जेचा निर्देशक कुठे आला? जे इथं आला. -2. दोघांमध्ये मोठं कोण? हा. -2. सूत्र बदलायचं नाही. डिस्टन्स पी जे. डिस्टन्स पी जे बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. हे वजा चिन्ह आहे त्यामुळे कंस टाका. -2 अधिक 4 बरोबर 2. आणखी एक गणित घेतो चांगल्या रीतीने समजण्यासाठी. डिस्टन्स जे एच. चौथं जेचा निर्देशक कुठे आला? जे इथं. -2. एचचा निर्देशक -1. कोण मोठा? -1 मोठा. इकडे सोडवतो गणित. डिस्टन्स जे एच मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक.
1 हे शेवटचं उत्तर. अशा रीतीने हे आपल्याला गणित सोडवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग आपण पहिला भाग झाला, तिसऱ्याकडे वळूया. काय म्हणतायत ते? खालील माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवा. बरं, ठरवूया. काय म्हणतायत? डिस्टन्स PR बरोबर 7, डिस्टन्स PQ बरोबर 10, QR बरोबर 3. आता हे कोणते बिंदू कोणत्या बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवण्यासाठी एक सोपी युक्ती सांगतो. जो मोठा आहे ना त्याला जरा थोडंसं शेडेड करून घ्या. ओके, मोठा 10 होता, केला शेडेड, हरकत नाही. आता तो शेडेड केल्यानंतर ह्या 2 उरलेल्यांची बेरीज करून घ्या. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR काय म्हणतायत ते? 7 अधिक 3 बरोबर 10. ओके, हा PQ सुद्धा 10 दिलेला आहे. येस, उजवी बाजू सारखी आहे म्हणून डायरेक्ट लिहून टाका. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PQ. ओके, मला तिथं काय बिंदू PRQ हे एक रेषीय बिंदू आहेत, पण दरम्यानचा ठरवा. कोणता कोणाशी आहे? PRQ म्हणजे R हा बिंदू P व Q यांच्या दरम्यान आहे. जाऊया पुढे आपण आता दुसऱ्याकडे वळूया. दुसरं गणित घेऊ. दुसऱ्यामध्ये माहिती दिलेली आहे. दुसरं गणित, डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6, डिस्टन्स RT बरोबर 4. बघूया आपण आता नेहमीसारखी पद्धत की जो मोठा आहे त्याला शेडेड केलं. मी आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की मोठा जो आहे त्याला शेडेड करायचं, केलं. मग आता उरलेल्या दोघांची बेरीज करून बघा, येते का ती तितकी, ती बघूया आपण. ठीक आहे, हरकत नाही. ओके, डिस्टन्स ST बरोबर 6 किंवा डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 6 अधिक 4, डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 10. पण RS काय म्हणतोय? RS किती दिलेला आहे? 8. इकडे 10 आलं उत्तर, इथं 8 आलं उत्तर. उजवी बाजू समान येत नाही म्हणून आपल्याला तिथं लिहावं लागेल त्याचं वाक्य. डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT इज नॉट इक्वल्स टू डिस्टन्स RS. म्हणून बिंदू STR हे एक रेषीय बिंदू नाहीत. जर ही उजवी बाजू सारखी आली असती, इथं जर इक्वल टू साइन आलं असतं, बरोबरच चिन्ह आलं असतं, तर हे एकरेषीय आहेत.
जर ते नाहीत तर हे एकरेषीय नाहीत. आणखी एक गणित घेऊया म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात राहील. बघूया आता तिसरं. डिस्टन्स AB बरोबर 16, डिस्टन्स CA बरोबर 9, डिस्टन्स BC बरोबर 7. हे 7 आहेत. आपली काय पद्धत, मोठा भाग शेडेड केला, उरलेल्या दोघांची बेरीज करून बघूया. डिस्टन्स CA अधिक डिस्टन्स BC बरोबर 9 अधिक 7 16. डिस्टन्स AB बरोबर 16. येस, उजवी बाजू सारखी आहे म्हणजेच हे एकरेषीय आहेत. पण आधी विधान लिहूया. डिस्टन्स CA अधिक डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB म्हणून बिंदू A C B हे एकरेषीय बिंदू आहेत. C is between A and B. C is between A and B. विद्यार्थी मित्रांनो, 1.1 अजून संपलेला नाही, बराच मोठा आहे, सोपा आहे, कळतोय ना. 6व्याकडे वळूया. काय म्हणतायत, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. मग काय, B हा बिंदू A व C च्या दरम्यान आहे. AC काय दिलेला आहे, लेंग्थ ऑफ AC बरोबर 11, लेंग्थ ऑफ BC बरोबर 6.5. तर लेंग्थ ऑफ AB काढायची आहे. ठीक आहे, काढूया आपण. आकृती काढायला सांगितलेली आहे, मग आपण आकृती काढूया आधी. काढली. A B C AC ही AC दिलेली आहे 11. बर BC किती दिलेली आहे 6.5. काढायची आहे AB. कशी काढायची, या AC मधून जर ही BC वजा केली तर आपल्याला AB मिळेल. किंवा आणखीन सोप्या पद्धतीने आपल्या पद्धतीने जाऊ. डिस्टन्स किंवा लेंग्थ ऑफ AB प्लस लेंग्थ ऑफ BC बरोबर लेंग्थ ऑफ AC. टाकूया किमती. AB ची किंमत काढायची आहे. BC किती दिलेली आहे 6.5. AC किती दिलेली आहे 11. लेंग्थ ऑफ AB बरोबर 11 वजा 6.5. नसेल येत काही विद्यार्थ्यांना हा दशांश चिन्हाचा त्रासदायक ठरतो. काही नाही, घाबरू नका, अशा पद्धतीने जा. सोपं अगदी 4.5. घाबरून जाऊ नका, अशा सोप्या पद्धतीने करा की आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर आता पुढच्याकडे वळूया आपण. दुसऱ्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक गणित आणखीन घेऊ. R S T म्हणजे S हा बिंदू R आणि T च्या मध्ये आहे, दरम्यान आहे. ST बरोबर 3.7. RS बरोबर 2.5. RT बरोबर क्वेश्चन मार्क. पण आधी काय करायचं, आकृती काढायची. कारण त्यांनी म्हटलंय आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. काढूया आकृती. फटाफट आलं पाहिजे आता.
आता आपल्याला हे प्रकरण काही नवीन राहिलेलं नाही. काय म्हटलंय हे महत्वाचं. हा आत्मा आहे. एस टी काय काय दिलंय? एस टी. एस टी किती दिलेला आहे? 3.7. आर एस 2.5. क्वेश्चन मार्क आर टी. बर, लेंथ ऑफ आर एस अधिक लेंथ ऑफ एस टी बरोबर लेंथ ऑफ आर टी. टाकूया किमती. 2.5 3.7 बरोबर लेंथ ऑफ आर टी. म्हणून लेंथ ऑफ आर टी बरोबर 7 आणि 5 12, 1 4 आणि 2 6 हे आलं उत्तर. अशा रीतीने ही सर्व गणितं आपल्याला सोडवायची आहेत. आता मित्रांनो 1.1 आपला आता इथे संपलेला आहे आणि 1.1 संपल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो 1.1 संपलं. पुढे जाऊया, काही संकल्पना स्पष्ट करून घेऊया. कारण या गणित 2 मध्ये जोपर्यंत संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या विषयामध्ये रस निर्माण होणार नाही. रेषाखंडाकडे वळूया. रेषाखंड आकृती दिसते तुम्हाला इथं बघा रीत. हा एक अंत्यबिंदू, हा एक अंत्यबिंदू म्हणजे ए आणि बी. बिंदू ए, परत एकदा सांगतो, बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये असंख्य बिंदू इथं दिसत आहेत. या सर्व बिंदूंच्या संयोग संचाला रेषाखंड ए बी म्हणतात. बिंदू ए व बिंदू बी या दरम्यान असणाऱ्या बिंदूंच्या संयोग संचाला रेषाखंड असे म्हणतात. जाऊया पुढे. मग आता या दोघांच्या मध्ये समजा जर असं म्हणूया की हे 5 सेंटीमीटर आहे, मग याला अंतर म्हणतात. ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आहे? 5 सेंटीमीटर. किरण ए बी कडे जाऊया. किरण ए बी कडे गेल्यानंतर जरा लक्ष द्या. या ठिकाणी हा एक अंत्यबिंदू आहे. कोणता अंत्यबिंदू आहे? ए हा अंत्यबिंदू आहे. समजा ए आणि बी हे भिन्न बिंदू आहेत आणि रेख ए बी वरील बिंदू आणि ए बी पी म्हणजे बी हा ए आणि पीच्या जर दरम्यान असेल तर त्यांचा संयोग संच हा किरण ए बी असतो. पुढे जाऊया एकरूप रेषाखंडाकडे. आपण एकरूप रेषाखंड म्हणजे काय तर आता या ठिकाणी 2 आपण आकृत्या काढून बघूया. नावं देतो हा मी आणि व्यवस्थित डायमेन्शन. रेषाखंड ए बी आणि रेषाखंड सी डी 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. मग याची व्याख्या कशी तयार करता येईल की ज्यावेळेला 2 रेषाखंडांची लांबी ही सारखी असते, समान असते, तेव्हा त्यांना परस्परांचे एकरूप रेषाखंड असे म्हणतात. पुढच्या संकल्पनेकडे जाऊया आपण. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म.
रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. पहिला गुणधर्म परावर्तनता. आता या परावर्तनतामध्ये म्हणजे काय की रेख AB, एकरूप रेख AB म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. दुसऱ्याकडे वळूया आपण, सममितता. सममिततामध्ये काय म्हणायचंय, जर रेख AB एकरूप रेख PQ तर रेख PQ एकरूप रेख AB, याला म्हणायचं सममितता गुणधर्म. तिसरं आणि शेवटचं यातलं संक्रामकता. आता संक्रामकता म्हणजे काय, जर रेख AB एकरूप रेख PQ व रेख PQ एकरूप रेख XY तर रेख AB एकरूप रेख XY. म्हणजे जर पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड जर तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो. याला म्हणायचं संक्रामकता. पुढे जाऊया, यामधलं शेवटचं ती संकल्पना राहिलेली आहे ती म्हणजे रेषाखंडाचा मध्यबिंदू. आपण आकृती काढून हे समजून घेऊया. ABM, नीट बघा, हे नोटेशन मी केलेले आहे तिथं, हे नोटेशन मी केलेले आहेत. हा M बिंदू, हा A बिंदू. आता व्यवस्थित नोटेशन जास्त चांगल्या रीतीने कळतायत. मग आता रेषाखंडाचा जो मध्यबिंदू म्हटलेला आहे आपण तिथं त्याची व्याख्या करू. जर A म्हणजे M हा A आणि B च्या दरम्यान आहे आणि AM रेख AM एकरूप रेख BM असेल तर बिंदू M ला रेख AB चा मध्यबिंदू म्हणतात. याला या दोघही बाजू या सारख्या आहेत म्हणून M ला रेख AB चा मध्यबिंदू असं म्हटलं जातं.